ठाणे महापालिकेनं फुकटात दिलेले जाहिरात आणि होर्डिंगचे हक्क, ₹1 भाड्यानं दिलेले भूखंड आणि इमारती मालमत्ता इत्यादींचा आढावा घेऊन संबंधित मालमत्ता ताबडतोब काढून घ्याव्यात. कालांतरानं त्या बाजारभावाप्रमाणे देण्याचा निर्णय घ्यावा. मात्र अवघ्या ₹104 कोटी वाढीव उत्पन्नासाठी 32 लाख ठाणेकरांना वेठीस धरू नये अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. जाहिरात आणि इमारतींचं शुल्क बाजारभावाप्रमाणे भाड्यानं दिल्यास ठाणे ही सर्वात श्रीमंत महापालिका होऊ शकेल असं भाकीतही नारायण पवार यांनी केलं. ठाणे महापालिकेच्या महासभेत काल ठाणे महापालिका क्षेत्रातील निवासी मालमत्तांवर 12% आणि अनिवासी मालमत्तांवर 20% करवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावावर भाजपाचे नगरसेवक नारायण पवार यांनी टीका केली आहे. यापूर्वी 2016-17ला मालमत्ता करात 19% वाढ झाल्यानंतर 2016-17ला निवासी मालमत्ता कर 92% झाला. आता नव्या करवाढीमुळे 104% मालमत्ता कर होईल, तर व्यापारी मालमत्तांचा दर 124%वर जाईल. एखाद्या मालमत्तेचं भाडं ₹100 येत असतात, त्यावर 114% कर कसा आकारणार? पण ठाणे महापालिका ही किमया करते. इतर महापालिकांमध्ये मालमत्ता कर हा 51% ते 59% आहे, पण ठाण्यात कराचा नवा विक्रम होणार आहे. देशात सर्वाधिक मालमत्ता कर आकारणारी महापालिका ही ठाणे महापालिका ठरेल, अशी टीका नारायण पवार यांनी केली. तब्बल 104% करवाढ करण्यासाठी राज्य सरकारकडून मंजुरी घेतली आहे का, असा सवाल त्यांनी केला.